हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी बोलतायत, पाहूया. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शेतकरी स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत. शेट्टी साहेब, तुमच्या राजकीय जीवनातला आणि शेतकरी चळवळीसाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस. निश्चितच, कारण 2019ला जेव्हा माझा पराभव झाला, अर्थात तो कट कारस्थान करून पराभव घडवून आणलेला होता आणि त्यामुळं थोडेसे शेतकरी खचलेले होते, सामान्य लोक खचलेले होते. त्या पार्श्वभूमीवर त्या सगळ्यांना पुन्हा काम करण्यासाठी, प्रवृत्त करण्यासाठी मला बरीच मेहनत करावी लागली आणि नंतर प्रयत्नांती पुन्हा ते सगळे सक्रिय झाले. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एक ऊसाचं मोठं आंदोलन झालं, त्याच्या आधी पूरग्रस्तांच्यासाठी एक मोठं आंदोलन झालं आणि त्याच्यामुळे पूर्वीचा दिवस पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आले होते. आणि मग हा रस्त्यावरचा आवाज हा संसदेपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यासाठी हा आवाज घेऊन जाण्यासाठी म्हणून पुन्हा सहाव्यांदा, माझ्या आयुष्यातली ही 6वी निवडणूक. यंत्रावरती तुम्हाला 2 नावं दिसली असतील, थोडंसं भावनिक व्हायला झालं असेल. एक सुनेत्रा पवार, एक सुप्रिया सुळे. हो, म्हणजे पण जे आपण ठरवले संघर्ष करायचा आणि जे रोहित दादांचं आहे की आपण लढायचं, तर आम्ही सगळेजण त्याच्यासोबत आहे. ओके, थँक्यू. तर आपण पाहतो आहोत या ठिकाणी संपूर्ण रोहित पवारांचं, राजेंद्र पवारांचं कुटुंब जे आहे ते मतदान करून बाहेर पडत आहे आणि आतापर्यंत फक्त पवार आणि पवारच 1967 पासून. त्याच्यामध्ये ते आमच्यावर आरोप करतात. मी उद्या आरोप करू शकतो की त्यांनी